नमस्कार, शुभ्रा ब्लॉगमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाण्याच्या पापड्या, पण ते पाण्याचा वापर न करता बनवणार आहे आपण। चला तर आपण स्टार्ट करू। त्यासाठी मी मिरचीचं आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। मीठ मिरची आपण टाकून खलबत्त्यात त्याची मस्त पेस्ट करून घ्यायची। खलबत्त्यात आता आपण वाटण मस्त वाटून घ्यायचं आहे। साबुदाणा आपला भिजलेला होता, आदल्या रात्रीचा आपण साबुदाणा भिजायला टाकला होता। तो एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपण टाकायची आहे मिरची। आपण जो मिरचीचा ठेसा बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे, पूर्ण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। साबुदाण्यामध्ये झालेला आहे आता तो मिक्स, हे तुम्ही बघू शकता। आणि आपण आता आहे ना इडलीच्या भांड्याला आहे ना त्या भांड्याला आहे ना खाली तेल किंवा पाण्याचा बी हात लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे साबुदाण्याचे दाणे। साबुदाण्याचे दाणे मस्त त्याच्यात भरून एक साबुदाणा असा सुट्टा होईन असे आपण त्याच्यात मस्त त्या वाट्यांमध्ये भरून घ्यायचे। याच्यात घेतलेले आपण आता भरून अशाच पद्धतीने सगळे भांडे आपण भरून घेतलेले आहेत। आणि आता आहे ना इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता ते पाणी झालेलं आहे गरम। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यावरती हे सगळे भांडे लावून द्यायचे, ज्याप्रमाणे आपण इडली लावतो तसं। आणि 10-20 मिनिटात आपल्या हे शिजून रेडी होणार आहे। सगळे भांडे आपण असेच याला मस्त लावून द्यायचे आणि आता घ्यायचं त्याचं आपण झाकण लावून। अशाच पद्धतीने आपण सगळे भांडे काढून घ्यायचे आणि 10-15 मिनिटांनी हवा झालेलं आहे ते शिजून रेडी, कारण खालून पाणी येतं वाफेने हवा आपल्या पापडी झालेली रेडी। आता मस्त त्यावरती निघून येतात, हे बघा चमच्याने काढून घ्यायचं आणि अशा मस्त निघून येतात। हे बघा टाकलेलं आहे उन्हाला वाळायसाठी। किती छान पापड्या आलेल्या आहे। आपण काढतो त्या साईडनं नाही, त्याच्या उलट्या साईडनं टाकायचे आहे, म्हणजे ते सगळे शब्दांना धरून राहतो। हे बघा अशाच पद्धतीने ह्या सगळ्या निघू राहिलेल्या आहे। काढून मस्त वाळायला घालायच्या आणि 2 दिवसात ह्या कडक वाळतात मस्त। किती छान पापड्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता। आता सगळ्या पापड्या झालेल्या आहे, वाळू घातलेल्या आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।